फाईन तर सर्वांवरती मारा. एवढं करा, पुन्हा आपण भेटू. आता सध्या कारण हे प्रकरण सध्या वाढतच चाललंय सर. त्यामुळे ह्यांच्यामध्ये तुम्ही लोकांना जो महाग त्रास होतोय सामान्य माणसांना, त्याच्यासाठी ही कारवाई करा. मुंबईच्या कांदिवली इलाक्यामध्ये लिंक रोडमध्ये सकाळी आपण म्हणू शकतो की ऑटो ड्रायव्हर्सनी मराठी सक्ती विरोधात जाम केला होता. ऑटो रिक्षा थांबण्यात येत होते असं दृश्यही समोर आलेले आहे. दिनेश सालवी आपल्यासोबत जुळतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. आपण सध्या कांदिवली पोलीस स्टेशनला आहात. आज सकाळी जे कांदिवलीमध्ये घटना घडली त्याच्याबाबत माहिती द्या. असं आहे, मला एक कॉल आला. एक मराठी रिक्षा चालक शेजवळ नावाचा होता. त्याला काही अमराठी रिक्षा चालकांनी त्याची रिक्षा थांबवली. तर पॅसेंजर घेऊन जात असताना त्याला बोलले की तू आम्ही प्रोटेस्ट करतोय, तू थांबव, तू पण नको चालव, रिक्षा बंद कर. पण तो ऐकला नाही. मला मराठी येते नाही, मला याच्याशी तुमच्या ह्याच्यात पडायचं नाहीये, मला व्यवसाय करू द्या, मला धंदा करू द्या, मला पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण त्या लोकांनी जबरदस्ती नाही ऐकल्यामुळे त्या अमराठी रिक्षा चालकांवाल्यांनी त्याची रिक्षा तोडफोड केली मराठी माणसाची आणि त्याला मारहाण पण केली. ही याची माहिती मिळाल्यानंतर मी माझ्या सहकारी तिथे ताबडतोब पोहोचलो. त्या स्टँड होती. मी बोललो बाबा तुम्ही इथे पार्किंग करून ठेवलेला आहे, रिक्षा हा पार्किंग प्लॉट नाही, ताबडतोब काढा, नाही तर रिक्षा चालवा. तर ते बोलले नाही सर, आम्हाला भीती वाटली की तोडफोड करतोय, आम्हाला सर्वांना धंदा करायचा आहे, आम्हाला मराठी आम्हाला नाही येत, आम्ही शिकतोय, आम्हाला काही लोकांना मराठी येते, आम्ही बोलतो पण आहे, पण काही लोक जे आम्हाला भडको तिथे मारपीट करू म्हणून घाबरून आम्ही नाही जात. त्या सर्वांनी रिक्षा चालू केली. त्याच वेळेला आम्ही त्या रिक्षा जे अमराठी चालक होते ज्यांनी मारहाण केली मराठी रिक्षा चालकाला, त्याला शोधत होतो. तो भेटला, पण तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही मनसे स्टाईल करायला मिळालं नाही. त्याची खंत आहे, परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस या ठिकाणी त्यांच्यावरती आणि अजून कोणी जे होते त्यांच्यावरती आता पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर चालू आहे. काम कोणी असोसिएशन समोर येत नाही. कोण आहे जे ऑटो ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हरच्या माती भडकवण्याचा प्रयत्न करतात? मला असं वाटतंय जे बी आज 1500 किलोमीटर लांबून हे उत्तर भारतीय काही लोक आलेत, इथे धंदा व्यवसाय करतात. मुंबईने महाराष्ट्राने यांना खूप काही दिलेलं आहे. ते जे जुने उत्तर भारतीय त्यांना ह्या वादात पडायचं नाही. ते मराठी बोलतात, काही शिकतात, पण काही लोक मुद्दाम या ठिकाणी झगडा लावायचा प्रयत्न करतायत. कदाचित त्यांच्याकडे लायसन्स बॅच नसेल, काही असा विषय असेल, या त्यांना ह्या मराठी या उत्तर भारतीय वाद करायचा असेल म्हणून ते प्रयत्न करतायत. अशा लोकांनी समजून घ्यावं. जर का तुम्ही लोक अशा यांच्या जे उत्तर भारतीय रिक्षा चालक तुम्ही शांततेने चालवा. तुम्ही जर यांच्या नादी लागून मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान केला तर मग आम्ही मराठी तुम्हाला माहिती आहे मनसे स्टाईल, मग फुकटचा मला मजबूर करू नका. माझी विनंती आहे, तुम्ही प्रेमाने धंदा व्यवसाय करा. आमच्याशी बोलण्यासाठी. तर 15 ऑगस्ट नंतर मराठी सक्ती झालेली आहे. ऑटोवाले जे आहेत ते इन्स्पेक्शन करतात. कांदिवलीमध्ये घटना समोर आलेली त्यात कांदिवली पोलीस स्टेशन तपास करत आहेत. मंगेश आंबरेसोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.